नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे हेल्दी असा नाश्ता. इथे मी घेत आहे हिरव्या मुगाची डाळ. सालवाली डाळ आहे ही. रात्री भिजत टाकली होती मी. मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, तुम्हाला पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे. लसूण घेतला आहे मी इथे. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे. आता यात मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा हा नाश्ता. तुम्ही असे मसूरची डाळ, मुगाची डाळ, मिक्स कडधान्य, बेसन पिठाचा चिला असं पण बनवू शकता. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी अशा प्रकारची चिल्ल्या करून खाल्ला तरी चालतो नाश्त्याला सकाळी. नेहमी पोहे उपमा खाण्यापेक्षा कधीतरी वेगळं असा नाश्ता करत जा. खूप सोपा आणि पटकन होणारा नाश्ता आहे. थोडंसं वरून तूप लावून घेते. आज माझ्या नाश्त्याला उशीर झाला होता म्हणून माझी चालली होती थोडी घाई. पण ही एक साईड व्यवस्थितच होऊन द्यायची, मगच पलटी करायचं आहे. एक साईड व्यवस्थित झाली आहे. आता पलटी करून घेतला आहे. याबरोबर मी हेल्दी अशी हिरवी चटणी पण बनवली आहे, ती पण दाखवते तुम्हाला. खूप सोप्या आणि साध्या रेसिपी असतात माझ्या. तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. हे बघा, आता हे दोन्ही साईड व्यवस्थित झाली आहे. दोन चिल्ला बनवून खाल्ले तरी पोट भरतं. आता मी तुम्हाला ग्रीन चटणी पण दाखवते कशी बनवली आहे. त्यासाठी मी इथे घेतला आहे पुदिना. तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्या. लसूण, हा माझ्या गावचा लसूण आहे त्याच्यामुळे मी काय पूर्ण सोलत नाही, फक्त थोडंसं त्याचं काढून घेते वरचं साल. कोथिंबीर. आणि या चटणीला दाटसरपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्या डाळ्या मिळतात ना, त्या डाळ्या टाकून घ्यायच्यात. तुम्ही यामध्ये फुटाणे टाकले तरी पण चालेल. चवीनुसार मीठ टाकून घ्या.